मित्रांनो आज मी आलो तो हनुमान जन्मस्थान म्हणजे अंजनेरी या ठिकाणी. कस्टमरला ड्रॉप केलं. कस्टमरचा स्वभाव खूप भारी होता. म्हणे येतो आम्ही लवकरच. म्हटलं या दर्शन घेऊन. मी तोपर्यंत बसतो म्हटलं इथं. मी घेतलं बाहेरून दर्शन आणि इथं ना एकदम मस्त वातावरण होतं. वातावरण चांगलं होतं पण ऊन पण लय कडक होतं भावांनो. म्हटलं इथं ऊन लय, आपण गाडीत बसू. मग काय गाडीत बसायला गेलो तेवढ्यात कस्टमर आले ना. मग कस्टमरला पिकअप करून डायरेक्ट पंचवटीमध्ये कस्टमरला सोडलं. बघतो तर काय अतुल कालेकर माझा दोस्त नेहमी स्माइल ठेवतो बरं का, नुसता हसत राहतो. म्हटलं क्या बात आहे, खाली कर ना काच. म्हटलं मग काच खाली केली भावाने बघू शकता आणि एकदम स्माइल देऊन मस्त म्हणे चला आता आपण काहीतरी पिऊ. म्हटलं काय पाचतो म्हणे लिंबू शरबत. म्हटलं काय विषय नाही पाच ना भाई, याचा चेहरा आहे ना काय हसत राहतं बरं काय. म्हटलं लिंबू शरबत मागवली दोन एकदम गारगार. कारण ऊन इतकं भांगार होतं ना विचाराच्या बाहेर. कारण की नाशिकचं ऊन म्हणजे डायरेक्ट डोक्याला ताप झालाय आता. मस्त कडक लिंबू शरबत दिले एकदम गार मस्त. म्हटलं काहीच विषय नाही, एवढा कडक उन्हामध्ये मस्त गारगार लिंबू शरबत पिल्याच्या नंतर अतुल कालेकर डायरेक्ट पळून गेला. काय मी पण कपालेश्वरचं दर्शन घेतलं. म्हटलं चला तुम्हाला थोडंसं फिरवू. मग बघतो तर काय एकदम मस्त वातावरण होतं आणि इतके पवत होते ते मस्त आंघोळ गिंगोळ करत होते. म्हटलं क्या बात यार, कुंडामध्ये मस्त आंघोळ करत होते. पण मी पण पाय धुवून घेतले. म्हटलं आपण आंघोळ तर नाही करू शकत पण पाय धुवू शकतो. म्हटलं पाय धुतल्याच्या नंतर म्हटलं चला फेरफटका मारू. म्हटलं वातावरण कसं आहे बघू. पण इथलं वातावरण इतकं जबरदस्त होतं. एवढं कडक ऊन असताना पोरं इतकं एन्जॉय करत होते यार पाण्यामध्ये. जबरदस्त असं वाटतं ना उडीच टाकावं या पाण्यामध्ये. पण म्हटलं नको. म्हटलं कस्टमर म्हणतील तिला मला आंघोळ करायला आणून स्वतःच आंघोळ करीत बसला म्हणून मी आंघोळ नाही केली. म्हटलं चला आपण थोडं फिरत बसू म्हटलं इकडे तिकडे. आणि एकदम मस्त क्लायमेट होतं. ऊन बी तगडं होतं पण मग गारगार वाटत होतं मस्त. कारण की नदी होती ना भावांनो. बघू शकता इथलं क्लायमेट आहे एकदम जबरदस्त. हर हर महादेव. आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा पब्लिक. धन्यवाद.